मला तुम्ही सगळे ओळखतच असणार तरी सांगते. माझं नाव अलिशा सय्यद. मी पालघर गावाची आहे. 2023मध्ये मी अकॅडमीमध्ये आलेली. 12वी कंप्लीट झालेली होती. तर आधी मी फक्त सरांना मेसेज टाकला का सर म्हटलं माझी आर्थिक परिस्थिती थोडी डाऊन आहे, मला अकॅडमी लावायची आहे. तर सर फक्त एवढं म्हणायचे ऑफिसला येऊन जा. तर मी सरांना पुन्हा मेसेज टाकला, सर तुम्ही फीचं थोडं कमी कराल का, मला माहिती नाही फी काय आहे पण मग तरी कमी कराल का. भरपूर वेळा मी सरांना नुसते मेसेजेस टाकले. सर एवढंच उत्तर द्यायचे का ऑफिसला येऊन जा. तर मग एकदा आले, माझी मैत्रीण होती सोबत वैष्णवी गायकवाड म्हणून, तर तिच्यासोबत आले. तर सरांनी फार चांगली माहिती वगैरे सांगितली. आता सगळ्यांना माहितीच आहे सर ऑफिसमध्ये काय काय बोलता. तुम्ही येऊन जा, नंतर काय आपली धुलाई होते हे पण सगळ्यांना माहितीच आहे. तर सरांनी सांगितलं. तर माझ्यासोबत माझी मैत्रीण होती, तिला बी सरांचं बोलणं फार आवडलं. ती म्हणे मी पण अकॅडमीच लावते म्हणे, कॉलेज करून असंही काय होतं म्हणे, डिग्री करून देतील आणि मुलींचं म्हटलं तर लग्न करून देतील. तर मग असं झालं, मग तिने बी अकॅडमी लावली माझ्यासोबत. मग 2023 ऑगस्ट महिन्यात आले, मग अकॅडमी लावली आणि त्याच्यानंतरून आपल्या संघर्षाला सुरुवात झाली माझ्या. आणि मग सुरुवातीला तर मला खूप म्हणजे खूपच कठीण गेलं, कारण की माझी बॉडी ऑलरेडी म्हणजे अशी जाडजूड स्ट्रॉंग होते मी, आत्ताही आहेच. पण मग तरी वजनमुळे मला फार त्रास झाला ग्राउंड वगैरे करायला. आणि पहिल्या भरतीमध्ये मुंबईला फॉर्म टाकलेला, तेव्हा EWS काय असतं हे माहीत नव्हतं, ओपनमध्ये फॉर्म होता. आणि तेव्हा मग ग्राउंड वगैरे दिलं, तिथं काहीच भीती नाही. खरं तर नवीन मुलांना भीतीच नसती, कारण त्यांना माहीत असतं पहिलाच वर्ष आहे, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. जे खूप प्रयत्न करतात त्यांना वाटतं का पहिल्या भरतीतच होऊन जावं. पण मला माहिती होतं की मी पूर्णपणे तयार नाही आहे, माझा पेपरचा काही अभ्यास नाही आहे. आणि 6 महिनेच झाले आणि भरती सुटली. मुंबईला हरेसमेंट पण खूप झाली, पावसाचं वातावरण होतं त्यावेळी. आणि मग तेव्हा मी दिला ग्राउंड, तेव्हा भीती वगैरे काही वाटली नाही. फक्त 29चं ग्राउंड बसलेलं होतं तेव्हा. अफसोस म्हणजे काही झाले नाही मी तिथं क्वालिफाय. त्याच्यानंतर मग पुन्हा म्हणजे घरी राहिले नाही. मम्मी तर मला फार बोलत राहते नेहमीच, म्हणे कशाला जाते म्हणे, काय होत नाही तुझ्याकडून, सोडून दे. पहिल्याच वर्षी बरं का, ते पण पहिल्याच वर्षी. आणि तरी मम्मी बोलायची असं, पण मग मी काही ऐकलं नाही. मला माहिती सर नेहमी सपोर्ट करत असायचे. तर मग पुन्हा आले, तेव्हापासून एकही दिवस घरी सुट्टी ठेवली नाही. त्याच्यानंतर आता मुलं काय करतात, मला इथं भरपूर मुलं कमी दिसत आहे की जाऊ दे आता भरती झाली, जाऊ 2-3 महिन्यानंतर. मी तसं नाही केलं, मी तर पुन्हा सुरुवात केली नव्याने. आणि मग ग्राउंड वगैरे सगळं चालू केलं, अभ्यास सतत ठेवला. आणि ग्राउंडही मग माझं वाढायला लागलं. माझी खरोखर सुरुवात सांगते, मी 800 मीटरला 0 मार्क घ्यायचे नेहमीच. 800 मीटरला बी आणि 100 मीटरला बी फक्त गोळा 8 मार्काचा जायचा सुरुवात माझी. आणि ग्राउंड आत्ता माझं 35चं बसलं, पुणे 4ला 41चं ग्राउंड बसलं. याचं मलाच खूप कौतुक वाटतं की मी खूप शून्यापासून सुरुवात केली आणि आता एवढं पुढं आले. आणि ते फक्त झालं तर सागर सर आणि आकाशदादामुळं. त्यांचं खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट होता. आकाशदादा तर नेहमी म्हणत राहायचे, बाई मम्मीला कवर म्हणे कंपनीत पाठवती. किती म्हणजे माझी मम्मी खूप कष्ट करते खरं तर. माझा भाऊ पण, पप्पा पण माझे म्हणजे त्यांचं पायामुळे त्यांचा प्रॉब्लेम थोडासा. भाऊ गाडी चालवतो, मम्मी कंपनी जायची. त्याच्यामुळं माझी परिस्थिती सरांनाही माहिती आणि आकाशदादांना पण माहिती होती. आकाशदादाही खूप सपोर्ट करायचे, ते नेहमी बोलत राहायचे. त्यांचं टोचून बोलणं का असं ना, पण मग तरी ते एक मनाला ऊर्जा द्यायचे की नाही आपल्याला करायचं आहे म्हणून. तर ती सुरुवात झाली. मग तेव्हापासून त्यांचं बोलणं, सागर सरांचं बोलणं आणि खरं म्हटलं तर मॅडमचं शिकवणं. सुरुवात मॅडमची इतकी सुंदर होती, अजूनही आहेच. पण मग मराठीचं मला असं विशेष वाटायचं का माझी मराठी एवढी चांगली नव्हती. ग्रामर तर काहीच कळायचं नाही सुरुवातीला. आय थिंक तिकडं होता आमचा क्लास, तेव्हा मॅडम नवीन नवीन होत्या. आणि नंतरून मला सर्वात सोपा जाणारा विषय म्हणजे मराठी. मराठी मला खूप सोपा जायला लागला नंतरून तर खूपच. आधी काहीच कळत नव्हतं मराठीचं काय आहे काही नाही. गणित आवडायचं, गणितामध्ये आधीपासून आवड होती, कारण की सोडवायला लागायचं. दुसरं काही हे एवढं वाचण्यापेक्षा खूप कंटाळा यायचा वाचण्याचा आणि झोप लागायची मेन म्हणजे. तर गणित आवडायचं, गणिताचा काही विषय नव्हता, पण मग मराठीचं मला खूप कंटाळा यायचा. पण जसं जसं पुस्तक वाचत गेले, मराठी मॅडमचे नोट्स वगैरे वाचले आणि त्यांचं शिकवणे खूप चांगले. तुम्हाला माहितीच असेल, डायरेक्ट स्टोरी वाईज शिकवता आपल्याला, हसू पण येतं आणि सगळ्या गोष्टी डायरेक्ट पाठच होऊन जातात. तर मग ते सगळं झालं आणि मग मराठीमध्ये आवडायला लागलं आणि
गणित जे सोपं असायचे ते आवडायचे, ते म्हणजे सोपं सोडवायला काहीच वाटायचं नाही. मात्र जेव्हा सर अवघड पेपर घ्यायचे, एखादा पेपर डायरेक्ट 80 ने एखादा पेपर डायरेक्ट 60 खाली, तर डायरेक्ट डाऊन फ्लो होऊन जायचं का सर असे काय पेपर घेता. आम्ही तर मुली बी म्हणत राहायचो सरांचं काय असं राहतं म्हण, कधी अवघड पेपर घेता, कधी सोपे पेपर घेता, असे पेपर राहतात का पोलीस भरतीला, असे आम्ही सरांनाच बोलायचो नेहमी. पण मग ते नंतरून कळालं आम्हाला सर असे का करायचे, याच्यात आमचा काय फायदा झाला आम्हाला एंडला कळालं. का आधी आपण इथं अवघडची तयारी केली तर आपल्याला तिथं सोपं काहीच वाटत नाही. आणि पेपरची बी सर म्हणायचे का तुम्ही उमेरवरती सोडवत जा पेपर, तर तो फायदा मला तिथं झाला. कारण की आम्हाला नाशिक ग्रामीणचं असं झालं उमेरशीटचं की तिथं आपल्याला उमेरशीटला 4 गोल असतात, तिथं 5 गोल होते. आणि ते पण इतके बारीक का नजर चुकीमुळे भरपूर जणांचे का ते 5ला गोल लागून झाले. तर आम्हाला अर्धा 1 तास तरी म्हणजे एक तर नाही पण अर्धा पाऊण तास आम्हाला सांगितलेलं नव्हतं का तुमच्या उमेरशीटमध्ये 4 नाही तर 5 गोल आहे. आणि हे आम्हाला पाऊण तासानंतर कळालं. पण माझी सवय अशी राहते की मी ते पेज पलटी केलं, कारण की माझं पहिल्यांदा होतं. मी बघत होते उमेरशीट कशी आहे. सर म्हणे खाली कार्बनची उमेरशीट राहते ती तुमच्याकडे येते. ती कार्बनची उमेरशीट बघितली तर तिथं 6 नंबरला एक सूचना होती का तुमच्या उमेरशीटमध्ये 4 नसून 5 गोल आहे. ती मी वाचली आणि इकडं पुढं बघितलं तर म्हटलं बापरे आता लई पोरांचा खेळच झाला असं म्हटलं. आणि खरोखर झालं बी. भरपूर जणांचा जे चांगले खिलाडी होते अभ्यासामध्ये त्यांचंही फार नुकसान झालं. तर ती सूचना मी वाचली म्हणून मला तरी वाटतं की ती सूचना जर माझी नजर चुकीने गेली म्हणजे बघितलं नसतं मी, तर मी पण तेच लावून दिलं असतं. कारण की तर माझी 2-3 वेळा 4ला नसून 5कडेच हात वळायचा, कारण की ती आपली सवय पटपट गोल करायची, तर 5लाच गोल जायचा. पण मी ते नजरेने बघितलं आणि तरी माझे 3 गोल चुकलेले, खालीवर झालेले त्याच्यामुळं. पण मग ते 3 सोडूनही असं नाही का आता एक चुकलाय म्हणून हायपर झाले तसं नाही, मी बाकीचा पेपर व्यवस्थित सोडवला. आणि मग माझं ग्राउंड 35चा 80 मार्क असे 115ची टोटल बसली. आणि EWS कॅटेगरीमुळे माझं तिथं सिलेक्शन झालं. आणि थोडं दुःखही वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना जास्त मार्क असूनही त्या माझ्यासोबत नाही आहे. नाशिक ग्रामीणचा निर्णय योग्यच ठरला म्हणून आज इथे मी. कारण की सर काय बोलले, सरांना शेवटपर्यंत कॅम्प्युटर समोर फॉर्म भरायचा तरी सर काय म्हणायचे का तू नाशिक ग्रामीणला फॉर्म टाक. मला भीती वाटायची, मी आकाशदादाकडे बघायचे, आकाशदादा काय करू. आकाशदादा म्हणायचं अगं तू फुकटात पास होशील म्हणे तू टाक. पण भीती वाटायची, खूप भीती वाटायची, कारण की आपला जिल्हा म्हटल्यावर भीती वाटतेच. आणि सर म्हणे मग तुझ्या मनाने 2 फॉर्म टाक पण एक फॉर्म माझ्याच मनाने टाक. तर मी माझ्या मनाने एक फॉर्म पुण्याला टाकितला आणि एक मुंबईला टाकला. आणि खरंच सांगते मी माझ्या मनाने भरलेले 2ही फॉर्म माझे फेल गेले आणि सरांचा फॉर्म फक्त योग्य ठरला मला, म्हणून आज मी नाशिक ग्रामीणला पोलीस झाले. ना पुण्याला माझं ड्रायव्हिंग टेस्टमध्ये निघाले आणि ना माझं मुंबईला ग्राउंड बसलं. मुंबईला फक्त 32चं ग्राउंड बसलं, कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशीच होते. हॅरेसमेंट खूप झाली, रस्त्यावर झोपलो आम्ही. आणि ज्या डेट दिलेली होती त्या डेटला गेलेलो नव्हतं आम्ही, त्याच्यामुळे आमची खूप हाल झाले तिथं. आणि रस्त्यावर झोपलेलो होतो अक्षरशः 12 तास. सकाळच्या 6 वाजेपासून निघालेलो, संध्याकाळपर्यंत आम्ही तिथं बसलेलो होतो. त्यांनी इतक्या लेट उशिरा आम्हाला नेलं. ते एक जाऊ द्या की ठीक आहे ती हॅरेसमेंट झाली, पण मग माझा तो फॉर्मही तसाच गेला. कदाचित मी कॉन्स्टेबलचा तिथं टाकला असता, तिथं हाल झाले असते आणि तिथे ग्राउंड नसतं बसलं माझं. मग पेपरलाही मी किती ओढलं असतं कोणाला. तर मला सरांचं तर खूप मला जेव्हा सर आले सत्काराला मला तर राहवलंच नाही, इतके रडले मी की बस. सर खरंच तुमचं थँक्यू, आकाशदादांना थँक्यू, मॅडम तुमचं थँक्यू, तुमच्या सगळ्यांमुळे आज इथे आहे मी. अभिनंदन. विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो पण निर्णय हा फॉर्म भरताना आमचा ऐकत जावा, जेणेकरून अनुभव आमचा बोलतो आणि तुमचा अभ्यास बोलतो. तर आपल्या दोघांची ज्यावेळेस बेरीज प्लस होते त्यावेळेस कुठे रिझल्ट येतो. ठीक आहे, तर त्यावेळेस आम्ही काय करत असतो का वर्षभर ऑब्झर्वेशन करत असतो विद्यार्थ्याचं, त्या कॅटेगरीचं ऑब्झर्वेशन करत असतो. नेमका हा ग्राउंडला किती चालणार आहे, हा पेपरला किती चालणार आहे, याच्या कॅटेगरीचं मेरिट मागच्या वेळेस त्या जिल्ह्यामध्ये किती लागलं, काय लागलं. ठीक आहे, तर अशा वेळेस आम्ही त्या विद्यार्थ्यांवर त्या जिल्ह्यामध्ये रिस्क घेत असतो का 100% तू ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या भरोशावर फॉर्म भर, तू 100% होशील. ठीक आहे, पण आपले प्रयत्न जे आहेत, आपले प्रयत्न पहिल्यापासून प्रामाणिक जर असतील तरच आपण भरती होतो. ठीक आहे,